कशा पद्धतीने फलंदाजी करेल, आपल्या संघाला तारेल का, साजेशी खेळ खेळेल का, हे तंत्रशुद्ध फलंदाज आहे ज्याने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा गवगवा केलेला आहे, तो म्हणजे मयूर कदम आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे एकदा गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय दिनकर. हलक्या हाताने फेकला चेंडू, चेंडूला जाताना पाहायला मिळतो शतरक्षक ताईनाथ. एकदा मात्र नक्की मिळेल, पंचांचा इशारा येतो नो. अशा पद्धतीने 2 धावा प्राप्त होतील आणि खाता देखील 2 धावांनी ओपन होईल, खुला होईल. आपण पाहतोय संघ आहे तो पुढे गायचा प्रयत्न झेल होऊ शकला असता पण नाही. SR वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय 1 धावेने धावसंख्या पुढे सगळे धावसंख्या होते 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती दिनकर हलक्या हाताने फेकलेला चेंडू काहीसा सोडलेला आहे, काहीसा डेड बॉल आपण करतोय, सेटल नव्हते. मित्रांनो, जसं तुम्हाला मोबाईल मध्ये नेटवर्कची गरज आहे ना, तसे क्रिकेटमध्ये तुम्हाला फुटवर्कची गरज आहे. हे फुटवर्क आपल्याला मोठे फटके खेळण्याची आपल्याला संधी प्रदान करतात. पण सुंदर असं गावीन शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र धावबाद होते आणि आता मात्र माघारी परतावं लागेल अनुच्याला. इथे मोठा झटका SR वॉरियर्स या संघाला. फलंदाज नाव नवीन फलंदाज विनायक. अकोल्याचा चेंडू होता, ताकद लागली मयूरने, फसला आणि इथे आनंद जल्लोष साजरा करताय ते म्हणजे संघ आहे युनिट 1992 बॅच आपल्याला पाहायला मिळते. कारण मयूर सारखा कोहिनूर हिरा इथे माघारी परतला, ज्याच्यावरती आशा आकांक्षा अपेक्षा सगळ्या होत्या, त्या मात्र निराश करून माघारी परतावा लागला मयूर कदम. मागील सामन्यामध्ये मोठे फटके खेळण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं, या सामन्यामध्ये अयशस्वी ठरला. गुगली चेंडू दिनकर याने गुगली चेंडू टाकला. पुढे फुलटा चेंडू होता, झेल होते, पायचा 1 धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय पण पायचा धाव बाद होतोय का, पण नाही. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दिनकर कडून आणि 2 धावा मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती. बबन आहे, बबन एक अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाजीत देखील तितकाच माहीर आहे, तितकाच फलंदाजीमध्ये देखील माहीर आहे आपण पाहतोय. पण टार्गेट सेट आहे ते म्हणजे 41 धावांचं आव्हान असणार आहे तुम्हाला आणि 41 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो प्लीज, आपल्याकडे रेकॉर्ड आहे त्यामुळे तुम्ही जेवढी जास्त चर्चा कराल तेवढा वेळ जास्त तुमच्याकडे जाईल आणि वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये. 5:30 वाजले की सूर्य अस्ताला जाईल, चिमणी पाखरं आपल्या घरट्याकडे जातील, आपल्याला देखील आपल्या घरट्याकडे वळायचं आहे. अपील केली जाते, कोणतेही दाद नाहीये आणि इथे मात्र सुरक्षित पोहोचते क्रीज मध्ये हा खेळाडू आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात ते एकूण 7. आणि मित्रांनो विद्यार्थ्यांनो अशीच मिळू दे तुमची महत्वपूर्ण साथ. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आणि यष्टा इथे उद्ध्वस्त केल्या. गोलंदाज आहे राकेशने रॉकेट प्रमाणे चेंडू फेकला आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या. पवे राकेशची जागा घेण्याचे मर्यादा दाखल होताना चला पटापट. राकेश बॅट्समॅन राकेश, गोलंदाज राकेश विरुद्ध राकेश पुढे खेळायचा प्रयत्न होता, एसटीचे होते का पाहायचा आहे, पंचांचा इशारा पाहायचा आहे पण नॉट आउट नाबाद. सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख चेंडू हाताळतोय तो म्हणजे राकेशला राकेश. धावसंख्या थांबलेली स्थिरावलेली धावसंख्या, इथे मोठा फटका पण मात्र गडी गमावला. राकेशला मात्र विकेट प्राप्त होत आहेत. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर आपण पाहिला दुसरा विकेट. चांगल्या सुंदर सुरेख चेंडू हाताळतोय, आपलं षटक हाताळत आहेत राकेश. आता मैदानात दाखल होतोय तो ऋषिकेश. राकेश गोलंदाजी मार्गवरती तुफान प्रचंड आणि टिचित दांडी गोल केलेली आहे. फलंदाजाला समजलं सुद्धा नाहीये मी केव्हा क्रीज मध्ये होतो आणि नव्हतो आणि हॅट्रिकला चान्स. ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे, ऑन हॅट्रिक असणार आहे चेंडू.
3 विकेट ऑलरेडी या षटकामध्ये घेतले, पण ऑन हॅट्रिक हा चेंडू असणार आहे. ओ सुंदर सुरेख चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा स्विंग झाला, खेळपट्टीवर चेंडू पडला, थोडासा स्विंग झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. पुन्हा एकदा जाऊया आपण गोलंदाजच्या मार्गावरती. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, पुढे घालायचा प्रयत्न, इथे मात्र धावबाद झाला असता पण गोलंदाजाने प्रयत्न केला नाहीये. इथे मात्र षटकाची समाप्ती आणि राकेशसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 3 विकेट आणि 1 धाव खर्च केली या षटकामध्ये. सुंदर, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सगळ्यात सुरेख आणि वेगवान आणि प्रचंड सुंदर गोलंदाजी केली ते म्हणजे राकेशने. धावफलकावरती धावा अजून स्थिरावलेली आहे, ते म्हणजे 8 धावा धावफलकावरती थांबलेले आहे. मनोज गोलंदाज आहे. मनोज काहीसा गुगली करतोय, फिरवतोय, अनिल कुंबळे सारखा हात फिरवतोय चेंडूवरती, पण नो आहे. पंचांचा इशारा. 2 धावा, अशा 3 धावा प्राप्त होतील. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल एकूण 11. डबल 1. पुन्हा एकदा ऑफ टाइमच्या बाहेर जाताना चेंडू होता, ढकलून काढलाय, मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, फसतोय. 1 धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या वधारेल. धावसंख्या होते 12. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नो, पुन्हा नो वरती नो. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, पण इथे मात्र पाहतोय पण एकच धाव नक्की किती 3 धावा. 3 धावा मिळतील. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1-5. काहीसा खराब गोलंदाजी हाताळतोय होतोय मनोज. 3 धावा जोडलेल्या आहेत. 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. पुढून खेळायचा प्रयत्न होता, बॅटच्या कडा घेतली पण चेंडू गेला. मारायचा होता दुसऱ्या ठिकाणी पण चेंडू गेला. लॉंग ऑफला 1 धाव नक्की मिळाली. 16 धावा. पुढे खेळायचा प्रयत्न होता, शरीर एष्टीवरती आदळतोय चेंडू, तिथंच थांबला जातोय पण 1 धाव नक्की मिळेल. एका धावाने धावसंख्या होईल 1-7. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आमचा छोटा बाल कलाकार अथांग कदम याचा आगमन झालेला. अथांग एक कलाकार आहे, बाल कलाकार. हो, ताकद होती, झेल होऊ शकला असता पण नाहीये. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात होता पण चुकीला माफी नाही, चुकला तो संपला आणि इथे मात्र जीवनदान लाईफलाईन मिळते या फलंदाजाला. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारेल. धावसंख्या होते एकूण 19. पुढून काढण्याचा प्रयत्न होता, अडवलंय, थांबून ठेवलंय एका धावेवरती आणि एका धावेने धावसंख्या झाली 20. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावरती मनोजाचं. सुंदर सुंदर चेंडू होता, तितका चांगल्या पद्धतीने हाताळलाय, खेळलाय तो फलंदाज. 2 धावा नक्की मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावण्यावरती भर दिला जातोय, जोर दिला जातोय आणि धावसंख्या पोहोचते. धावसंख्या 22. तिसरं षटक समाप्त. 22. 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही जिंकण्यासाठी हवे ते आपण पाहतोय. आव्हान आहे ते म्हणजे 41 धावांचं आणि 19 धावांची गरज. 6 चेंडू 19. 6 चेंडू 19. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. पाहायचा रिंकू सिंगला आठवा मित्रांनो, पण इथे खराब क्षेत्ररक्षण नव्हे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा नक्की मिळाल्या. सुंदर डाय घेतली, झेप घेतली, अडवलं, रोखून ठेवलं 2 धावेवरती. समीकरणामध्ये 5 चेंडू 17 धावा. पुन्हा ढकलून दिला जाते का सर शिमारेषेकडे पण नाही, अडवलं, झेप घेतली पण 2 धावा रोखलेल्या आहेत. 2 धावा वाचवलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. समीकरण बदलतंय. 4 चेंडू 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावांची. मोठा फटका खेळायला लागणार आहे. योग्य तुमचा पत्ता बाहेर काढा, नाही तर हुकमाचे एके देखील वाया जाऊ शकतात. आणि मात्र 1 धाव प्राप्त झाली. समीकरण बदलतोय. 3 चेंडू 14 धावांची गरज. 3 चेंडू 14 धावांची गरज. ओहो, इथे मात्र विकेट. समीकरण मात्र आता औपचारिकता. 2 चेंडू 14 धावांची गरज. जर 9 चेंडूवरती षटकार आला तर कुठेतरी एक आशा पल्लवित होतील. आशेचं किरण आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय
नवीन फलंदाज अक्षय. गोगली चेंडू एष्टीचित आणि अक्षय आला तसा माघारी परतला, हजेरी लावून माघारी परतला. आणि आता आलेले आहेत नवीन फलंदाज. एक चेंडू 14 धावांची गरज. क्लीन बोल्ड ऑन हॅट्रिक. आणि आताच्या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय, किताब जातोय, वंडर बॉय आहे. चला हिरो ठरतोय तो राकेशसाठी जोरदार टाळ्या. मनीष सर 2 मिनिट. चला आता होणारा प्रेक्षणीय सामना शिवाई 11 वर्सेस हिरकणी 11 माजी विद्यार्थ्यांचा होणारा प्रेक्षणीय सामना. आता झालेल्या सामन्याचे जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया मैदान सोडायचं आहे. त्याचप्रमाणे सामन्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले सर्व मान्यवर मी सन्माननीय स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन सन्माननीय अजय शेठ बिरोडकर साहेब, त्याचप्रमाणे गावण सर, सन्माननीय माजी चेअरमन हसकतन साहेब, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो. आता आपण महिलांचा